तर नमस्कार भावांनो बहिणीनो, आपण ना आता तिथं कुया फोडल्यात आहे. तेवढ्या कुया एक दुर्डीभर फोडल्यात आहे. त्याच्यातलं हे बी काढलंय आणि तुम्हाला सांगते ते बी ह्याच्यामध्ये टाकायचं, पाण्यामध्ये ह्याला शिजून द्यायचं आणि ना ह्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं. आमचे मालक काय म्हणते ते आपलं गरीबाचं काम आहे, त्यांच्यासारख्या मोठ्या माणसाचं काम नाही. तुम्हाला सांगते. आणि ह्याला शिजवायचं, एका चाळणीमध्ये काढायचं, वाळू घालायचं आणि तुम्हाला सांगते इतकं छान लागत आहे खायला. सुपारीवणी आपलं तोंडात टाकायचं. कुठं ते बडीशेप आणा आणि ती सुपारी आणा आणि जेवलं की एक तुकडा तोंडात टाकायचा. सुपारीपेक्षा भारी लागत आहे आणि वर्षभर राहते. आता ना आम्ही एवढ्याच बनविल्यात आहे. आज ना ऊन कमी जरा नाही तर ना एक वर्षभर. आणि इतकी तोंडाला चव येते ती नाही का. कुणाला सर्दी झाली तोंडाला चव नसती, कुणाला ताप आली आणि हे खाल्लं ना इतकं पाणी बी गोड लागत, तोंडाला चव लागती. आणि हे ना आयुर्वेदिक आहे, लय चांगलं लागत, 12 महिने राहतं. आपली आंबा खाल्लेली वली कुई नसती का, ती वली कुई काढायची. कुणाच्या घरामध्ये लोणचं घालते तर त्या लोणचाच्या कोया निघलेल्या असतात का, त्या लोणचाच्या कोया त्या सुद्धा नीट करायच्या आणि अशा शिजवाय टाकायच्या. थोड्या शिजवायच्या मीठ टाकून एका चाळणीमध्ये काढायच्या. आता त्याचं कवर भिवर असं शिजायला लागलं की चटवरी येतं. आणि मग काय करायचं, वाळवायच्या चांगल्या वाळून द्यायच्या आणि आपल्या एका डब्यात भरून खायच्या. आणि ते आपल्याला नाही का चहा पिलं जेवण केलं की काहीतरी खावं वाटतं. मी ना तुम्हाला सांगते बडीशेप खाता असते. चहा पिलं की मला बडीशेपीची आठवण येते, पण ती आपल्याला टायमाला भेटत नाही. आपण इथं रानामध्ये राहतो, कुठं ते गावात दुकानं इथं जाणं होत नाही. आणि त्याच्यामुळं काय करायचं, हे आपले करून ठेवायचं, वाळू घालून शिजवून वाळवून आणि खायचं. लय भारी लागत, एकदा करून बघा. आता हे चांगलं शिजलं ना चाळणीमध्ये काढायचं. आणि ते आमचे मालक तिकडून नावं ठेवते ते मला कसे बसले ते खाते ते तंबाखू, ते खाते ते पुडी. तरी त्यांच्या तोंडाला भावांनो बहिणो, त्यांच्या तोंडाला दुख आलतं, त्यांची अर्धी जीभ कापून काढली तरी ते गोवान तंबाखून पुडी खाते ते. आणि मी हे शिजवीत येते ती माझ्याकडे असे बघत येते. 10 लाख रुपये घातले त्यांच्या दुखण्याला तरी ते पुडी खाते ते. अजून हे असलं खावाना खाऊ वाटलं तर ते आयुर्वेदिक आहे, चांगलं आहे. आणि पुन्हा राग बघत येते माझ्याकडे. करून ठेवते त्यांना पुडीचा नाद आहे. एवढं दुःख झाले कुणी पुडी खाईन का तोंडाला, तरी त्यांचं पुडी खायचं चालू. काय मत आहे तुमचं ह्याच्यावर? माझं मत आहे तुम्हाला ती पुडीच्या ऐवजी हे खात जाऊ लिवली. पुडी नाही खावा जीवाला आपल्या. अर्धी जीभ आपली वायाला गेली. आता त्याचं टेस्ट केल्याशिवाय भागणार नाही. मला त्याचं टेस्ट करून बघून हे पुडी तंबाखू सगळं सोडून देईल आणि डायरेक्ट त्याच्या नाही लागत मी खायच्या. आवडलं तर ते लई शरी. तंबाखूने कॅन्सर होतोय, पुडीने कॅन्सर होतोय म्हणजे तुम्हाला झालता. आणि दारूनी लिव्हर खराब होत आहे. आणि हे किती आयुर्वेदिक आहे, हे लय चांगलं आहे. चुकय बोलण्याचं. एवढ्या लेकराला कॅन्सर होतोय, बायला होतोय, बाया तंबाखू दारू तोंडाला जे कॅन्सर होतोय का ते पुडीनीच होतोय. बायाला कशाने होतो? बायाला जे काय बायाच्या काय तोंडाला होतो काय, ज्या बाया खात्यात आहे त्यांच्या होत असं तोंडाला. काय बाया लेकर काय खाते, लेकरायला नाही तोंडाला होत. मग हे तुम पाय कशामुळे कापते? स्वतः दवाखान्यात बघितले का इथून पाय काढले ते काय एवढ्या लागलेलं भिगलेलं असं काही झालं असं. पण ज्या माणसाला कशाने होईल हे सांगू शकत पण आपण पुडी खाऊ नाही. मला झालाय, मला अभ्यास आहे त्यातला, मला